दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक जिल्ह्यातील कळवण प्रकल्पांतर्गत कनाशी आश्रमशाळा इथं अचानक आजारी पडणाऱ्या 51 विद्यार्थ्यांना उलट्या, डायरिया तसंच चक्कर येणं यासारख्या तक्रारी दिसून आल्या। घटनेनंतर पालक तसंच स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला। तसंच त्यांनी गुन्हेगारांविरुद्ध त्वरित कठोर कारवाईची मागणी केली। कशाला मोबाईलवरून बोलता? त्यांना बोलवा नाही, तर व्हीसी बंद करा, इथं बोलवा का पोरी मेल्यावर तुम्ही येणार? सर बंद करा ती व्हीसी, बोलवा तर कोण आहे? सर असा विषय व्हायरल इन्फेक्शन जास्त वाढलंय सर। कशाने? त्यांचे ते हायजिनिक मेंटेन नसेल किंवा मग नाही ना, ते बाहेरचं जेवण आहे ना, बोलतून येतंय जेवण, फूड वगैरे चेंजेस झाले। तसंच अन्न पुरवठा करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी केली। माहितीनुसार दररोज केंद्रित प्रकल्पाच्या आश्रमशाळांमधील मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून अन्न दिलं जातं। 2 दिवसांपूर्वी कळवण आश्रमशाळेच्या 2 विद्यार्थ्यांनाही अशीच समस्या होती। त्यानंतर कनाशी येथील आश्रमशाळा इथं मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडल्यामुळं हा संशय आणखीनच वाढलाय। पालकांचा असा आरोप आहे की अन्नाची गुणवत्ताही खराब आहे, त्यामुळे मुलांच्या जीवनाला धोका निर्माण झाला। आमदार नितीन पवार ताबडतोब कनाशी प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये पोहोचले आणि विद्यार्थ्यांना भेटून त्यांची विचारपूस केली। या घटनेबद्दल त्यांनी आरोग्य विभागाला आवश्यक औषधे आणि उपचार देण्याच्या सूचना केल्या। प्रकल्प अधिकाऱ्यांशीही चर्चा केली। यासोबतच त्यांना त्वरित चौकशी करण्याचेही आदेश दिले। कनाशी प्रायमरी हेल्थ सेंटरच्या डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली। डॉक्टरांच्या सुरुवातीच्या तपासणीत अन्न विषबाधा किंवा दूषित पाण्यामुळे ही समस्या उद्भवली असल्याचा अंदाज व्यक्त केला। कनाशी शाळेच्या मुलींच्या इथे दवाखान्यामध्ये ॲडमिशन झालेले म्हणून आम्ही इथे आलेले होतो आणि सगळ्या मुलांच्या तपासणी झालेले आणि ज्यांच्या ओपीडीमध्ये तपासणी झालेले त्याच्या वातावरण किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप झालेले, सर्दी, खोकला, त्यांच्यासाठी सगळा डॉक्टरकडून त्यांना दवाई आणि ट्रीटमेंट झालेले होतं आणि ज्यांच्या थोडासा सिरियस आहेत त्यांना आपण ॲडमिट केलेले होतो आणि त्यांचा उपचार चालू आहे आणि आम्ही हे त्यांच्या ताप किंवा त्यांच्या आरोग्याच्या विषयावर पूर्ण कारवाई करून आणि त्यांच्या कसं मुले झालेले आहेत त्यांच्यावर आपण निर्दिष्ट करून त्यांच्यावर कारवाई करणार आहोत। यामध्ये गंभीरपणे आजारी विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान चाचणीसाठी अन्नाचे नमुने पाठवण्यात आले। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, कळवण।